एनसीपी शरद पवार गट के प्रदेश प्रतिनिधि संदीप देसाई के खिलाफ कल्याण के खड़कपाड़ा पुलिस स्टेशन में विनयभंग का मामला दर्ज किया गया है, लेकिन संदीप देसाई ने विनयभंग के आरोपों से इनकार किया है। संदीप देसाई ने आरोप लगाया कि यह सत्ताधारी दल के एक पूर्व नगर सेवक द्वारा आगामी स्थानीय निकाय चुनावों की पृष्ठभूमि में उन्हें बदनाम करने की राजनीतिक साजिश है। संदीप देसाई ने ये भी कहा कि चुनाव से ठीक पहले एक महिला के कंधे पर बंदूक रखकर मुझे बदनाम करने की कोशिश की जा रही है। इसका मैं करारा जवाब दूंगा। हा विनयभंगाचा प्रकार पहिली गोष्ट मला आधी मान्यच नाहीये, तो अमान्यच आहे। आमच्या सोसायटीच्या निवडणुका होत्या, त्या सोसायटीच्या निवडणुकामध्ये ज्या महिलेने म्हणजे मी आजही त्यांचा आदर करतो, त्या महिलांना त्या आमच्या इलेक्शन मध्ये किंवा त्या सोसायटीमध्ये त्यांना पदं पाहिजे होती, त्यांना न दिल्या कारणाने त्यांनी पोलीस स्टेशनला अशी कंप्लेंट केली की 1.5 महिन्यापूर्वी माझ्याशी संदीप देसाई यांनी संवाद केला आणि तो संवाद करताना अशा प्रकारचा संवाद केला, त्याची आपली कॉपी मी आपल्याला उद्या सादर करतो। आणि ती करत असताना पोलीस प्रशासनाने पण त्यांना विचारले की तुमच्याकडे 1.5-2 महिन्यापूर्वी जर हे असा प्रकार घडला, तुम्ही आज का करताय? मग आम्हाला हे निदर्शनास आलं की येणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या निवडणुकामध्ये जी आता काही युती आघाडी होती, आमची आघाडी होते, या आघाडीमध्ये त्यांना धसका घेतलेला असा मला दिसतोय। म्हणून आमच्या ज्या या महिला आहेत, त्या महिलेच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आम्हाला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज मला उद्या पोलिसांची नोटीस येईल, मी पोलिसांना देखील पूर्णपणे सहकार्य करणार आहे। मी माझा न्यायदेवतेवर पण विश्वास आहे। याच्यातून जे निष्पन्न होईल, त्या निष्पन्नासाठी जर मी शिक्षेस पात्र झालो तर मी शिक्षा भोगायला पण तयार आहे, याच्याबद्दल काडी मात्र शंका नाही। पण जेव्हा पोलिसांनी विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडे कुठलाही एव्हिडन्स नव्हता, मग आज आमच्या ज्या सोसायटीमध्ये तुम्ही आमचं ऑफिस बघाल तर तिथं सीसीटीव्ही आहे, लिफ्टमध्ये सीसीटीव्ही आहे, आमच्या लॉबीमध्ये सीसीटीव्ही आहे, मेन गेटला सीसीटीव्ही आहे। मग तुम्ही आमच्या विरोधात एखादाही प्रूफ देऊ शकले नाहीत, मग तुम्ही आमच्यावरती हा प्रकार का केला? ही जेव्हा केस लागेल, ह्या केसचा जेव्हा निकाल लागेल, तेव्हा ज्या महिलेने माझ्यावरती हा जो प्रकार केलेला आहे याला मी सडेतोड उत्तर नक्की देणार आहे। कारण माझी आज बदनामी झालेली आहे। या बदनामीचा कारण मी स्वतः एक राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, शिवाय मी सामाजिक काम करत असतो, एक बिल्डर आहे। कदाचित त्यांना माझ्याकडून काय आशा अपेक्षा असेल म्हणून देखील हे त्यांनी केलं असावं असं मला अंदाज आहे। आणि ह्याचं मी माझे उद्या आज ना उद्या त्याचा निकाल लागणारच आहे। राजकीय हेतू कोण टाकतो? राजकीय हेतू ती काय कुठे पॉलिटिकल मध्ये आहे का? तिच्यावरती कुठला पक्ष नेमका आहे? सत्ताधारी पक्षाचा कोणतरी माजी नगरसेवक असं मला निदर्शनास आलेलं आहे, तर तो नगरसेवक त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा सर्व प्रकार करतोय असं मला समजण्यात आलेलं आहे। ह्याची मी खात्रीलायक पोलिसांकडून पण माहिती घेणार आहे। कारण ज्या महिलेने माझ्यावरती हा गुन्हा दाखल केलेला आहे, त्या महिलेचा मी परत सांगतो की मी त्यांचा आदर करतो, ते देखील माझा आदर करतात। मग हे प्रकार का घडला? तर आम्हाला हेच दिसतंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊनच हा प्रकार झालेला आहे। शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए। अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए।